महापालिकेत एकटा लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहांना ताकद दाखवणार. उद्धव ठाकरेंकडून जाहीरपणे स्वबळाचे संकेत. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला पलटवार. अमित शहांना जखमी वाघाचा पंजा काय असतो हे भविष्यात दिसेल. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती. उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्ला. रुसूबाई रुसू, गावी जाऊन बसू आणि डोळ्यात आसू. पालकमंत्री पदावरील वादानंतर एकनाथ शिंदेंची वाईट स्थिती. उद्धव ठाकरेंची मेळाव्यातून जोरदार टीका. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. हिंमत असेल तर भाजपच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवा. हिंदुत्वावरून घेणाऱ्या भाजप आणि अमित शहांना उद्धव ठाकरेंचा आव्हान. ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार खासदारांची अनुपस्थिती. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित असल्यानं अनेक चर्चा. खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर. तर शिवसेनेच्या बीकेसीतील मेळाव्याला तानाजी सावंत, अब्दुल सत्तार अनुपस्थित. तानाजी सावंत आणि सत्तार नाराज असल्याच्या चर्चा. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू. कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू. वानखेडे स्टेडियमच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एमसीएची मोठी कामगिरी. वानखेडे स्टेडियमच्या नावे विश्वविक्रमाची नोंद. सर्वाधिक 14,505 चेंडूंनी सुवर्ण महोत्सवाचं घोषवाक्य साकार.